संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर अरे कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा दिवस पहिला, स्वतःच ओळखा. 1 जानेवारी. प्रसन्न सकाळ, लख्ख प्रकाश, मुलामुलींनी वर्ग भरलेला, हसतमुख चेहरे आणि आजपासून काहीतरी नवीनच, म्हणजेच पाठ्यपुस्तकापेक्षा वेगळं काहीतरी शिकायचं असं सरांनी सांगितल्यामुळे मुलं तणावरहित दिसत होती. एकमेकांशी गप्पा मारत होती. एवढ्यात सर वर्गात आले. सगळे उभे राहिले. वर्ग एकदम शांत झाला. बसा, सर म्हणाले आणि सगळे बसले. आज सगळे खुश दिसताय रे, सर वर्गाकडे पाहत म्हणाले. होय सर, तुम्ही म्हणाला होता ना, दररोज 1 तास नेहमीच्या अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी शिकायचं आणि त्यामुळे नो टेन्शन. राजूच्या या प्रतिक्रियेवर सगळे हसले. होय होय, वेगळंच शिकायचं आहे, स्वतःला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं, कस्तुरीने विचारलं. सांगतो. मला प्रथम सांगा की माणूस सगळ्यात जास्त कोणाला ओळखतो? आईला. गीता म्हणाली. नाही, वडिलांना. रमेश म्हणाला. सरांना. श्रीधर हळू आवाजात म्हणाला आणि सगळे हसले. हो, थांबा, जरा थांबा. सर्वांकडे पाहत मग सरांनी विचारले, अरे, आपण स्वतःला ओळखत नाही का? हो, सगळ्यांनी एका सुरात होकार दिला. मुलांनो, आपण खरं तर स्वतःला चांगले ओळखतो. आपले गुण अवगुण आपल्यालाच माहीत असतात. आपण स्वतःबरोबर कायम असतो. सावली सुद्धा काही काळ आपणापासून दुरावते, पण आपली साथ सोबत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असते, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. एवढी संगत आपल्याला कोण देणार? खरं आहे ना? खरं आहे सर, मुलांनी माना डोलावल्या. पण आपण कधी आपणा स्वतःला पाहिलं आहे का? तुम्ही म्हणाल, हे काय भलतच, आम्ही तर आम्हाला रोजच बघतोय. खरंय बाबांनो, आपण आपणाला रोजच बघतोय. मग सांगा, तुम्हाला हात किती? 2. पाय किती? 2. डोळे किती? 2. कान किती? 2. नाक किती? 1च. आणि जीभ किती? तीही 1च. वैतागलात ना? तुम्हाला वाटेल हे काय प्रश्न आहेत काय? सगळ्यांनाच असतात 2 हात, 2 डोळे, 2 कान, 1 नाक आणि 1 जीभ. पण नाही मित्रांनो, हे सगळ्यांनाच नसतात बरं का. लंगडी, हात लुळा पडलेली, बहिरी, मुकी मुलं पाहिली नाहीत काय? त्यांना विचारा या अवयवांचं महत्व. दुर्दैवी बिचारे. तुमच्यापैकी कोणी असेल तर त्यांनी निराश व्हायचं नाही बरं का. सूरसागर लिहिणारे आपले हिंदी महाकवी आंधळे होते. इंग्रज अंध कवी मिल्टनने पॅराडाईज लॉस्ट हे जगातलं पहिलं महाकाव्य लिहिलं आणि तो अजरामर झाला. बिथोवन हा महान संगीतकार बहिरा होता. विल्मा रुडॉल्फ ही अमेरिकेतील मुलगी जन्मताच पांगळी होती, पण 1960 मध्ये तिने ऑलिम्पिकमध्ये धावण्यासाठीचे सुवर्ण पदक मिळवले. कार्ल लुईस हा धावपट्टूही पांगळाच होता, त्यानेही सुवर्ण पदक मिळवले. कृष्णविवरावर संशोधन करणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स हे तर लोळागोळा होऊन कॉम्प्युटरला खिळलेले आहेत. कोल्हापूरच्या नसीमा हुर्जोकांचं अर्ध अंग निकामी होऊन सुद्धा अपंगांसाठी त्यांनी केवढं मोठं काम केलंय. हेलन केलरला दृष्टीही नव्हती आणि ऐकायलाही येत नव्हतं. चार्ल्सला 1 पाय नव्हता, तरी सुद्धा तो 7 दिवस पाण्यात पोहत होता. स्टीफन हॉकिन्स प्रमाणे मिल जोन्सनलाही काही हालचाल करता येत नव्हती, पण त्याने आपल्या मेंदूच्या बळावर पिग सॉसीस हा पदार्थ तयार करून तो करोडपती झाला. लहानपणी तुम्ही इसापनीती हे पुस्तक वाचले असेल किंवा त्यातील एखादी दुसरी कथा तर नक्कीच वाचली असेल. तर हा इसाप गुलाम होता. मग तो काय उपदेश करणार? मग त्याने प्राण्यांच्या गोष्टी लिहिल्या, ज्या इसापनीती म्हणून अखिल मानवजातीला उपदेश करतात.
किती उदाहरणं सांगावीत. तेव्हा अपंगांनी सुद्धा निराश व्हायचं नाही. आणि आपण बहुतेक सगळे धडधाकटच आहोत, पण आपणाला आपल्या शरीराची किंमत कळत नाही. सांगता का तुमच्या शरीराची किंमत? सगळेच गप्प. थांबा, तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो, मग तुम्हाला चांगलं पटेल. व्यंकटेश माडगुळकरांची ही कथा आहे आणि कथेचं नाव आहे डोळ्याचा भाव. रात्रीच्या नीरव शांततेत एक भिकारी एका गल्लीतून ओरडत चालला होता की देवाने त्याला काहीच दिले नाही. ना घर, ना कपडा, ना खायला, ना प्यायला. देवाने त्याच्यावर खूप अन्याय केला होता अशी त्याची तक्रार होती. त्याच गल्लीत सचोटीने व्यापारधंदा केलेल्या एका श्रीमंताचे घर होते. आवड म्हणून ते त्यावेळी एका गवयाचे गाणे ऐकत होते. भिकाऱ्याचे ओरडणे कानावर आल्यावर त्यांनी गवई बुवांना थांबण्यास सांगून नोकराकरवी त्या भिकाऱ्याला वर बोलवले. भिकारी आल्यावर त्यांनी त्याला त्याच्या ओरडण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने तेच गाराने ऐकवले की देवाने त्यास काहीच दिले नाही आणि देवाने त्याच्यावर खूप अन्याय केलेला आहे. यावर श्रीमंत गृहस्थ त्यास म्हणाले, ठीक आहे, मी तुला पैसे देतो, पण तुझ्याजवळची एक वस्तू मला दिली पाहिजेस. मग भिकारी म्हणतो, कसा? माझ्याजवळ का आहे तुम्हाला देण्यासाठी? यावर श्रीमंत गृहस्थ म्हणाले, तुझ्याजवळ जे आहे तेच मागणार आहे. तुला मी 100 रुपये देतो, तुझा एक डोळा मला दे. भिकारी तयार होईना. श्रीमंताने आकडा वाढवला. 10,000, 1,00,000. भिकाऱ्याला काहीच सुचेना. तो विचार करू लागला. एका डोळ्याचे 1,00,000, मग 2 डोळ्याचे किती? 2 कान आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत आणि बाप रे, मग माझ्या या शरीराची किंमत तरी किती? कोणी दिलं मला हे शरीर? देवानच ना? तो वरमला. त्याने श्रीमंताची क्षमा मागितली. त्याला त्याच्या शरीराची किंमत कळाली. मग हे मिळालेलं जे धडधाकट शरीर आहे ते सुद्धा आपलं बलस्थान नाही का? थोडं थांबून सरांनी सगळ्यांकडे पाहत विचारले. हो सर, सर्वांनी होकार दिला. बलस्थान म्हणजे काय सर? रमेशने विचारले. ज्यामुळे आपण कोणतीही चांगली गोष्ट करू शकतो, म्हणून ही आपली बलस्थाने आहेत. पण आपल्याही लक्षात येत नाही आणि आपण तसा कधी विचारही करत नाही. आणखी एक कथा सांगतो. सांगा सर. एका धनगराला जंगलामध्ये सिंहाचा छावा सापडला. नुकताच जन्मलेला असावा. त्याने तो घरी आणला. त्याने त्याचे पालनपोषण केले. दूधभात खाऊ घातले आणि मग हळूहळू तो मोठा झाला आणि मेंढराच्या कळपातून जंगलात जाऊ लागला. गवत खाऊ लागला. मेंढरासारखा म्या म्या करू लागला. एकदा काय झाले, त्या धनगराला ठेच लागली आणि त्याच्या पायातून रक्त वाहू लागले. त्याच्या जवळच बसलेल्या छाव्याने ते चाटले. त्याला रक्ताची चव कळाली. एवढ्यात त्याला सिंहाची डरकाळी ऐकू आली आणि अचानक तो छावाही तसा ओरडला आणि वाऱ्याच्या वेगाने तो जंगलामध्ये निघून गेला. म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याचा त्याला शोध लागला. असं सामर्थ्य परमेश्वराने तुम्हालाही दिलं आहे. मुलं ऐकण्यामध्ये तल्लीन झाली होती. आता दुसरी कथा सांगतो. मुलांना तेच पाहिजे होतं. एका गृहस्थाने काय केले, आपल्या घरातील कोंबड्यांच्या खुराड्यात गरुडाचे अंडे ठेवले. काही दिवसांनी ते उबवले गेले आणि त्यातून गरुडाचे पिल्लू बाहेर आले. त्याच्या भोवती सगळी कोंबडीची पिले. आपणही त्यांच्याप्रमाणेच आहोत असे त्यास वाटे आणि त्यांच्याबरोबरच ते नाल्यामध्ये जाऊन नखांनी उकरू लागले, कॉक कॉक करू लागले. कोंबडीप्रमाणे थोडेसेच उडायचे. आणि एके दिवशी आकाशामध्ये डौलदारपणे विहार करणारा गरुड त्याला दिसला आणि आपणालाही असे उडता यायला पाहिजे असे त्याला वाटू लागले. त्याने कोंबडीच्या पिल्लांना विचारले, कोण आहे तो पक्षी? गरुड आहे तो. आपणाला नाही असे उडता येणार. मगाच्या सिंहाच्या छाव्याप्रमाणे हे गरुडाचे पिल्लू काही भुरकन उडून गेले नाही. ते तिथेच राहिले आणि अखेर मरून गेले. अरे रे, रोहिणी उद्गारली. यातून काय कळालं रोहिणी? सामर्थ्य असूनही त्या पिलाला ते कळले नाही. बरोबर. आपलंही बऱ्याच वेळा असं होतं. जे जवळ आहे ते आपल्याला वापरताच येत नाही. शेंदाड शिपाई तुम्हाला माहिती आहे ना? नाही सर, सांगा ना.
मुलं आता चांगलीच रंगली होती. अरे, एकदा एका राजाने शिपायाच्या एका तुकडीचा शत्रूवर हल्ला करण्यासाठी पाठवले. प्रत्येकाला ढाल तलवार दिले. सर्वजण घोड्यावर स्वार झाले आणि जय जयकार करीत ते निघून गेले. राजाला वाटले आता हे विजयी होऊनच परतणार. सायंकाळी सगळे सैन्य परत आलेले, घामाघूम झालेले, घाबरलेले. राजाने विचारले, का रे, काय झाले? तो त्यांचा म्होरक्या म्हणतो कसा, महाराज, शत्रू आमच्यावर चाल करून आले. आम्ही मरणाच्या भीतीने पळू लागलो. अरे मग तुम्ही लढायचे की नाही? राजाने रागाने म्हटले. यावर म्होरक्यासहित बरेच जण म्हणाले, महाराज, लढणार कसे? एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल. मुले खूप हसू लागली. सरांनी त्यांना मनसोक्त हसू दिले. थोडे शांत झाल्यावर विचारले, काय कळलं मुलांनो? अहो सर, ढाल तलवार तर लढायलाच दिली होती ना? हसत हसत सुधीर म्हणाला. अजून सगळी मुले हसत होती. सरही त्यांच्याबरोबर हसू लागले. सरांनी सर्वांना मनमुराद हसू दिले. सर्वजण थोडे शांत झाल्यावर विचारले, आपणही शेंदाड शिपाई आहोत की नाही? हो सर. आमच्या आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. शारदा, सांगा बघू मग. आम्ही बरंच काही आमच्याजवळ असताना त्याचा उपयोगच करत नाही. बरं झालं, तुम्हाला कळलं ते. जन्मजात आपणाला जे सामर्थ्य मिळालेलं आहे ते ओळखा आणि त्याचा वापर करा. आता आपण जरा आपल्या अंतरंगामध्ये शिरूया. तुम्ही शाळेमध्ये जाता, अनेक विषय शिकता. सगळेच विषय तुम्हाला आवडतात का? नाही. कोणताच विषय आवडत नाही का? असंही नाही. प्रवीण, तुला कोणता विषय आवडतो? मराठी. किरण, तुला? गणित. चित्रकला. सुभाष म्हणाला. मला खेळायला आवडते, गणेश म्हणाला आणि सगळे हसले. बास बास बास, थांबा. म्हणजे प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी विषय आवडतो आणि कोणताही विषय क्षुल्लक व कमी किमतीचा कधीच नसतो, बरं का मुलांनो? प्रत्येक विषयामध्ये नाव कमावलेली माणसं आहेत. शाळा शिकताना सर्व विषय तर शिकलेच पाहिजेत, पण आपणाला जो विषय आवडतो त्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, कारण तो विषय तुम्हाला आवडतो. त्या विषयातील तुमची प्रगती हेच कदाचित तुमचं कर्तृत्व ठरेल. मग अभ्यासात कच्चा असणाऱ्या मुलाला काहीच करता येणार नाही का? गणेशने आपल्या मनामध्ये जी शंका होती ती विचारली. नाही कसं? सचिन तेंडुलकरला कुठं 12वी पास होता आलो? कर्मवीर भाऊराव पाटील इंग्रजी 6वी इयत्ताही पास होऊ शकले नाहीत. मायकेल फॅरेडेला कोणत्या विद्यापीठाची डिग्री होती? रवींद्रनाथ टागोर, अण्णाभाऊ साठे शाळेतच गेले नाहीत, पण ही सगळी मंडळी जगप्रसिद्ध झाली. गणेशला खेळायला आवडतं, सुभाषला चित्रकला आवडते. शाळेच्या विषयापेक्षाही आपणाला कितीतरी गोष्टी आवडतात. आणखी सांगा पाहू, तुम्हाला काय काय आवडतं? मला क्रिकेट खेळायला आवडतं, गणेश उत्साहानं म्हणाला. मी चांगली रांगोळी काढते, रेश्मा म्हणाली. सर, हा पोहण्यामध्ये चांगला पटाईत आहे, शिरीषने गौतमची शिफारस केली. ही डान्स चांगला करते, अश्विनीने मंजुषाची शिफारस केली. आणि तू गाणं चांगलं म्हणतेस की गो, मंजुषा अश्विनीकडे पाहत म्हणाली. अरे वा, चांगली कलाकार मंडळी आहात तर तुम्ही सगळे. ही कलासुद्धा तुम्हाला खूप मोठं करू शकते बरं का. आता तुम्हाला तुमचा शोध लागला का? म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या कसे आहात, तुमचा आवडता विषय कोणता, तुमच्या अंगी कोणती कला आहे, ही तुमची बलस्थाने आहेत बरं का. आणखीही काही असतील ना? हो सर. सर थोडे थांबले, सगळ्या वर्गावर नजर टाकली, दीर्घ श्वास घेऊन म्हणाले, हो, तुमच्या ठिकाणी असणारे गुण तुम्ही सांगितलेत. तुम्हाला काय येतं आणि काय आवडतं हे तुम्ही सांगितलं, पण काय येत नाही, काय आवडत नाही हे कुठं सांगितलं? आणि हे तुम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही स्वतःला ओळखलं आहे असं म्हणताच येणार नाही. माणूस स्वतःचे दोष कधीच सांगत नाही, हा माझा अनुभव आहे. पण मुलांनो, जोपर्यंत आपण ते शोधत नाही तोपर्यंत आपणास पुढे जाताच येणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपलेच दोष शोधून काढणे हे ज्ञानवीरांचे काम असते. तेव्हा ज्ञानवीर बना आणि तुमच्यातल्या कमतरता सांगा. सगळी मुले एकमेकांकडे बघू लागली. कोणीच काहीच बोलेना. ठीक आहे, मी सुरुवात करतो. मला शास्त्र व गणित विषय आवडत नाही. माझ्या ठिकाणी धाडस नाही. मी समाजातील लोकांना टाळण्याचा प्रयत्न करतो. मनाला एखादी गोष्ट पटली नाही तर मी पटकन चिडतो. मला क्रिकेट आवडत नाही. पुन्हा एकदा सरांनी सर्वांकडे पाहिले आणि विचारले,
कळलं का माझ्या काय कमतरता आहेत त्या? हो सर, पण आम्हाला हे माहीत नव्हतं, कल्याणी आश्चर्याने म्हणाली. हेच तर मानवाचं वैशिष्ट्य आहे. तो शक्यतो आपले दोष कबूल करीत नाही. पण आपण तसं करायचं नाही. सरळ मान्य करायचं, तरच सुधारण्याची शक्यता आहे. अब्दुल कलामांचे वडील अब्दुल कलामांना नेहमी सांगायचे, स्वतःला समजून घेण्यामध्येच खरा शहाणपणा आहे. शहाणपणाची झालर असल्याशिवाय शिक्षणाचा उपयोग होत नाही. त्यात नुकसान काहीच नाही, पण पुढे फायदा मात्र नक्कीच आहे. ते कसं काय? मनोजने विचारले. ते आता नाही सांगणार. अगोदर सांगा बघू तुमच्यातील कमतरता. मग मुले बोलायला लागली. मला मोठ्या माणसांची भीती वाटते, श्रावणी म्हणाली. मला कुणी चिडवलं की लगेच राग येतो, सुभाष. मला हिशोब पटकन करता येत नाही, तेजश्री. मला खेळायला आवडत नाही, गिरीश. जरा थांबा. सगळ्यांनी आपापला वही आणि पेन घ्या बघू आणि लिहून काढा तुमच्यामधील कमतरता. सरांनी सर्वांना लेखनाकडे वळवले. मुलांनी त्यांच्यातील कमतरता भराभरा लिहून काढल्या. हो, वाचा बघू प्रत्येक जण. मग मुलं ती वाचू लागली आणि ते ऐकून बाकीची कधी आश्चर्यचकित झाली तर कधी हसू लागली. खूप मजा आली. आता वहीमध्ये 2 कॉलम करा बघू. पहिल्या कॉलमला शीर्षक द्या बलस्थाने आणि दुसऱ्याला कमतरता आणि लिहा एकाखाली एक तुमची बलस्थाने आणि कमतरता. सुरू. मुलांनी भराभर आपली बलस्थाने आणि कमतरता लिहिल्या. आता अंतर्मुख होऊन तुम्हीच तुमची बलस्थाने व कमतरता वाचा. बघा तुम्हाला तुमचा शोध लागतो आहे की नाही. मुले गंभीर होऊन वाचू लागली. त्यांना काहीतरी गवसल्यासारखे वाटत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता.